SP एज्युकेशन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी शुभांगी पाटील आपल्यासाठी मराठी अक्षर भारती 10 स्टँडर्डचे सगळे लेसन्स म्हणजे पाठ अतिशय कमी वेळामध्ये समजावून सांगणार आहे। त्यातील आता आपण पाठ क्रमांक 6 चुडीवाला हा पाहणार आहोत। लेखिका पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर या आहेत। या पाठामध्ये सगळे कुष्ठरोगी एकाच तपोवनामध्ये राहत आहेत। कुष्ठरोग म्हणजे हा एक आजार आहे किंवा रोग आहे। यामध्ये हातापायाची बोटं वाकडी होतात या आजारामध्ये। त्यानंतर हातापायांना संवेदना जाणवत नाही, म्हणजे हातापायाला एखादी सुई जरी टोचली तरी ती जाणवत नाही। अशा प्रकारचा हा आजार असतो कुष्ठरोग। या तपोवनामध्ये या कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरायला येणाऱ्या अब्दुलचे वर्णन या पाठामध्ये केले आहे। अब्दुलचे मन किती संवेदनशील आहे याचा त्याला दुसऱ्यांच्या वेदनांची त्रासाची जाणीव आहे। अब्दुल पैशाने खूप गरीब आहे, पण अब्दुलमध्ये माणुसकीची भावना आहे, समाजाविषयी प्रेम आहे, आदर आहे। हे सगळं आपल्याला या पाठामध्ये पाहायला मिळणार आहे। अब्दुल पैशाने जरी खूप गरीब असला तरी समाजातल्या कुष्ठरोगांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याला कसं समाधान वाटतं हे देखील या पाठामध्ये सांगितलं आहे। या पाठामध्ये काही कॅरेक्टर आहेत। अब्दुलची बायको, तिचं नाव शन्नू आहे। अब्दुलचा मुलगा, त्याचं नाव अनवर आहे। अब्दुलचे बांगड्याचे जसे दुकान आहे तसेच जे दुकान आहे ते रघुभैया नावाच्या कॅरेक्टरचं आहे। त्यानंतर अब्दुलच्या जे दाजी काका आहेत, पाठामध्ये जे दाजी साहेब असं जे दिलेलं आहे, दाजी काका नाही सॉरी दाजी साहेब पटवर्धन जे दिले आहेत त्यांचं स्वतःचंच ते तपोवन आहे हे इथं दिलेलं आहे। या पाठामध्ये असे कॅरेक्टर आहेत। हे कॅरेक्टर एकदा कळाले की तुम्हाला पाठ समजायला अतिशय सोपा होईल। सुरुवातीला मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगते। चॅप्टर नंबर 6 चूड़ीवाला, लेखिका आहे जयश्री रुईकर। सुरुवात करूया। अब्बा जान, आज मत जाओ ना तपोवन को। क्यों बेटे? जाने दे अनवर। काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच। अब्बाजान म्हणजे इथे अब्दुल असं दाखवलं आहे आणि मुलगा जो अब्दुलचा मुलगा आहे अनवर तो त्या वडिलांना म्हणत आहे की आज नका ना जाऊ तपोवनामध्ये। तर अब्दुलची बायको शन्नू आहे ती म्हणते जाने दे अनवर, म्हणजे जाऊ दे त्यांना, काही बोलून फायदा आहे का? आजचा दिवस म्हणजे तर त्यांच्यासाठी पर्वणीच म्हणजे दुर्मिळ संधी। आजचा दिवस हा त्यांच्यासाठी दुर्मिळ संधीचा आहे। एवढं काय आहे त्या तपोवनात कोण जाणे? अब्दुलची बायको शन्नू नाराजीच्या सुरात आपल्या मुलाची समजूत काढत म्हणाली। अब्दुलची बायको शन्नू आहे ती अतिशय नाराज आहे, कारण अब्दुल तपोवनामध्ये निघाला आहे आणि ती मुलाची समजूत काढत मुलाला म्हणत आहे की काय आहे त्या तपोवनामध्ये कोण जाणे, कशासाठी अब्दुल तिकडे चालला आहे? अब्दुल जाताना म्हणतो मी लवकर येईन बेटा। आपल्या वडिलांचे हे बोलणे ऐकून अनवर खेळायला निघून गेला। अब्दुलचा मुलगा जो अनवर आहे तो खेळायला निघून जातो। अब्दुल त्याला म्हणतो की मी लवकर येईन बेटा। खाली पहा, आज संक्रांत, त्यात मंगळवार। संक्रांत याचा अर्थ संक्रांत असा आहे आणि मंगळवार हा स्पेसिफिक दिलाय कारण देवीचा वार आहे। कितीतरी बायका बांगड्या भरायला आणि देवीच्या दर्शनाला येतील आणि आपलं दुकान बंद। रघुभैयाचा धंदा तेजीत चालणार। आज आणि उद्या लगेच नवीन वस्तू येईल रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा त्या तपोवनात। अब्दुलची बायको शन्नू अतिशय रागाने अब्दुलशी बोलत आहे की आज संक्रांत आहे, त्यात मंगळवार आहे। सगळ्या बायका देवीच्या दर्शनाला आणि बांगड्या भरायला येणार आहेत आपल्या दुकानामध्ये आणि दुकान मात्र बंद असणार आहे, कारण तुम्ही निघून चाललाय तपोवनामध्ये। आणि रघुभैयाचा धंदा मात्र अतिशय जोरात चालणार आहे, त्याचा धंदा खूप जोरात होणार आहे। त्यामुळे त्याच्याकडे एवढे पैसे येणार आहेत की लगेच त्याच्या घरामध्ये नवीन वस्तू येणार आहे रघुभैयाच्या घरात आणि तुम्ही जाऊन बसा तपोवनामध्ये, आपलं काही नाही, असं ती रागाने अब्दुलशी बोलत आहे। शन्नू बोलते ही सगळं। शन्नू चुप बेट अभी। तो काय म्हणतोय शन्नूला, तू चुप्प बस, तू शांत बस, तू काही बोलू नकोस, असं अब्दुल त्याच्या बायकोला म्हणजे शन्नूला बोलत आहे। एका हातात बांगड्यांची पेटी आणि एका हातात पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या। एका हातामध्ये ज्यामध्ये बांगड्या ठेवल्या होत्या त्याची पेटी आणि एका हातामध्ये पिशवी घेऊन अब्दुलने पायात चपला सरकवल्या, म्हणजे पायात चपला घातल्या। हे बघा, रस्त्यानं कोणी भेटलं तर सांगू नका तपोवनात जातो म्हणून, धंद्यावर परिणाम होतो त्याचा, समजलं? ती खडसावून अब्दुलला सांगते की
तुम्ही तपोवनात जातो आहे हे कोणाला सांगू नका, नाहीतर पुन्हा इकडे धंद्यावर खूप परिणाम होईल. अब्दुलने एक वार तिच्याकडे बघितले. एक वार म्हणजे एकदा. अब्दुलने एकदा तिच्याकडे बघितले. तिच्या डोळ्यातला क्रोध त्याच्या परिचयाचा होता. तिच्या डोळ्यामध्ये जो राग होता, क्रोध म्हणजे राग होता, तो अब्दुलच्या परिचयाचा होता. पण तिच्याकडे बघून आज त्याला तिचा राग आला नाही तर कीव आली. आज त्याला तिचा राग येत नाही तर त्याला तिची कीव येते. त्याला काय होते? कीव येते तिची, की ती अशी बोलत आहे. त्याला खूप चांगल्या ठिकाणी तपोवनामध्ये जायचं आहे, तो खूप चांगल्या कामासाठी तिथे चाललेला आहे, हे तिला कळतच नाही आहे की ती चांगली गोष्ट आहे ती. म्हणून त्याला तिचा राग येत नाही तर त्याला तिची कीव येते. खाली पहा. अब्दुल बसस्टॉपवर आला. अनेक ठिकाणी उसवलेल्या स्वेटरमधून थंडी चांगलीच जाणवत होती. अब्दुल बसस्टॉपवर आलाय आणि उसवलेल्या स्वेटरमधून, म्हणजे स्वेटर बघा काही ठिकाणी फाटलेलं आहे, या फाटक्या स्वेटरमधून थंडी अब्दुलला जाणवत होती. थंडी वाजत होती. उचलून त्याने आपल्या मांडीवर ठेवली. पेटी अलगद उचलली. काचेच्या बांगड्या फुटतील या भीतीने त्याने अलगद आपल्या मांडीवर पेटी ठेवली. गर्दीत कुणाचा धक्का लागला तर? लाल, हिरव्या, निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडे मोठ्या कौतुकाने त्याने बघितले. गर्दीत जर कुणाचा धक्का लागला तर बांगड्या फुटतील, अशा या लाल, हिरव्या, निळ्या रंगीबेरंगी बांगड्यांकडं मोठ्या कौतुकाने अब्दुल पाहतो. बस सुरू होताच थंडगार वाऱ्याचा झोत अधिकच त्रासदायक वाटू लागला. इथे लक्षात येईल, वरती सांगितलं होतं थंडीने त्याला थंडी वाजत होती, कारण स्वेटर बऱ्याच ठिकाणी उसवला होता, फाटला होता. या फाटक्या स्वेटरमधून अजूनच त्याला थंडी वाजत होती आणि ते नकोसं वाटत होतं. वाऱ्याची जी झुळूक आहे ती त्याला खिडकीतून येत होती, ती नको वाटत होती. अब्दुलने मफलर कानाला घट्ट लपेटून घेतला. मफलर म्हणजे थंडीमध्ये कानाला जे बांधतात, स्वेटरसारखंच असतं त्याचं कापड. कानाला मफलर बांधतात, म्हणजे कानाला आणि गळ्याला अशी पूर्वीची लोक गुंडाळायची, त्याला मफलर असं म्हणतात. ते त्यांनी लपेटून घेतलं थंडी वाजू नये म्हणून. जिल्हाधिकारी कचेरीजवळ पाऊण बस रिकामी झाली. पाऊण बस म्हणजे निम्म्याच्या वरती. बसमध्ये सगळी लोक होती, अर्धे आणि अजून असे फक्त पाऊण बस तिथे रिकामी झाली. सगळी बस म्हणजे जवळजवळ रिकामी झाली. तपोवनाकडे कोण जातोय कशाला? जेमतेम 5-6 उतारू राहिले बसमध्ये. तपोवनामध्ये कोण जाणार आहे कशाला? कारण तपोवनामध्ये कोणती लोक होती? कुष्ठरोगी लोक होती आणि कुष्ठरोगी लोकांच्या संपर्कामध्ये जास्त लोक जात नाहीत. त्यांना वेगळं ठेवलं जातं संसर्ग होऊ नये यासाठी. त्यामुळे तपोवनामध्ये कोण जाणार आहे? जेमतेम फक्त 5-6 लोक बसमध्ये राहिली. तपोवनाच्या त्या गोलाकार कमानीकडे अब्दुलचे लक्ष गेले. एखाद्या गावामध्ये जाताना कमान असते पहा, आतमध्ये जाताना एंट्रन्सलाच अशी कमान असते. ही कमान गोलाकार होती आणि अब्दुलचं लक्ष तिथे गेलं. गेल्या 6 महिन्यात केवढी फुलली आहे तिच्यावरती वेल. त्या कमानीवरती वेल चढला होता. वेल माहिती तुम्हाला, भोपळ्याचा वेल असतो, काकडीचा वेल असतो, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलांचे वेल असतात. तर हा पण एक वेल होता आणि तो वेल म्हणजे झाडासारखीच पानं, पण वेलानी अशी ती कमानीवर चढली होती आणि खूप छान दिसत होती. त्यामुळे लक्ष अब्दुलचं त्या कमानीवरती गेलं. मागे आलो तेव्हा जेमतेम हातभर होती. तो वेल जे होती ते मागच्या वेळेस जेव्हा अब्दुल तिथे गेला तेव्हा फक्त हाता एवढी, हातभर म्हणजे थोडासाच वेल होता वाढलेला, आणि आत्ता मात्र पूर्ण कमान भरली होती वेलाने. त्यामुळे अब्दुलचं त्याच्यावर लक्ष गेलेलं आहे. अब्दुल गेटजवळ आला आणि लहान लहान मुलींनी एकदम गलका करायला सुरुवात केली. अब्दुल गेटजवळ जातो तेवढ्यात लहान मुली तिथे येतात आणि गलका म्हणजे गोंधळ करायला सुरुवात करतात. चुडीवाला आला, चुडीवाला आला. त्या जोरजोरात ओरडायला लागतात, आनंदाने ओरडायला लागतात. आंब्याच्या झाडाखाली असलेल्या चौथऱ्यावर अब्दुल बसला आणि क्षणातच सारा कामधंदा सोडून स्त्रियांची गर्दी अब्दुलच्या आजूबाजूला जमली. अब्दुल आंब्याच्या झाडाखाली असलेल्या पारावर म्हणजे चौथऱ्यावर बसतो. झाडाखाली बघा पार बांधलेले असतात, चौथरे बांधलेले असतात बसण्यासाठी सावलीला. त्या चौथऱ्यावर जाऊन अब्दुल बसतो आणि एका क्षणात म्हणजे काही वेळातच सगळा कामधंदा सोडून तिथे स्त्रियांची म्हणजे बायकांची, महिलांची, मुलींची गर्दी जमते. अब्दुलच्या भोवती आजूबाजूला गर्दी जमली आहे. लाल रंगाच्या मला, हिरव्या मला, चुडीवाला माझ्यासाठी आरसा आणला. मागच्या वेळी मी सांगितलं होतं ना, म्हणजे कोणी काही सांगतंय की लाल रंगाच्या बांगड्या मला हव्यात, हिरव्या रंगाच्या बांगड्या मला हव्यात, चुडीवाला माझ्यासाठी तुम्ही आरसा घेऊन आला का? मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं. असं सगळ्या स्त्रिया गोंधळ करून आजूबाजूला अब्दुलच्या बोलत आहेत. अब्दुलच्या आजूबाजूला गर्दीच गर्दी झाली आणि गोंधळ सुरू झाला. प्रत्येकीला प्रथम बांगड्या भरायच्या होत्या. आजूबाजूला गर्दी झाली आहे, गोंधळ सुरू झाला आहे.
कारण सगळ्यांना वाटते की सगळ्यात पहिल्यांदा बांगड्या मलाच भरायच्या आहेत, असं प्रत्येकाची इच्छा आहे. अब्दुल एकेकीच्या हातात बांगड्या भरू लागला. त्यांना हव्या तशा, त्यांच्या मनपसंत. अब्दुलला सगळा अनुभव होता, पूर्वी पण जात होता अब्दुल तिथे. त्यामुळे सगळ्या महिलांच्या हातामध्ये त्यांना हव्या तशा, त्यांच्या आवडीच्या बांगड्या अब्दुलने भरायला सुरुवात केली. त्यांना बांगड्या भरणं म्हणजे एक दिव्यच. पण अब्दुलला ती कला साधली होती. आता एवढ्या जणींना बांगड्या भरायच्या एकट्या अब्दुलने म्हटल्यानंतर खूप अवघड होतं. पण अब्दुलमध्ये ती कला होती. त्याने व्यवस्थितपणे सगळ्यांना बांगड्या भरायला सुरुवात केली. बांगड्या भरल्यानंतरचा त्यांचा चेहऱ्यावरचा आनंद अब्दुलला लाख मोलाचा वाटे. अब्दुलला ज्या स्त्रियांच्या चेहऱ्यावर इतका मोठा आनंद यायचा बांगड्या भरल्यानंतर, तर अब्दुलला सुद्धा खूप आनंद वाटायचा की महिला सगळ्या आनंदित झाल्यात, मुलींना आनंद झालेला आहे हे पाहून अब्दुलला सुद्धा खूप समाधान वाटायचं आणि आनंद लाख मोलाचा त्यांच्या चेहऱ्यावरचा तो आनंद पाहायचा. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला. 2-3 तास बांगड्या भरण्याचा कार्यक्रम सुरूच होता. साऱ्या तपोवनातील तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. चैतन्याचा म्हणजे उत्साहाचा. आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे. या तपोवनातल्या मुलींना अब्दुल आला की तो अतिशय देवासारखा आलाय असं वाटायचं. म्हणजे जणू काही देवच आपल्या इथे आला आहे. वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत आणि बांगड्या भरायला जायचा. त्यामुळे अब्दुललाही खूप आनंद आणि विलक्षण समाधान वाटायचं. असेच काही दिवस गेले. एक दिवस रघुभैया आला. त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते. असेच काही दिवस निघून जातात आणि एक दिवशी रघुभैया येतो. त्याच्या हातामध्ये पोस्टमनने एक पत्र दिले होते. पत्र म्हणजे लेटर दिले होते. अब्दुल मियाँ तपोवन से चिठ्ठी आई है आपको. तो म्हणतो की अब्दुल मियाँ, तुम्हाला तपोवनातून एक चिठ्ठी आली आहे, म्हणजे पत्र आले. अब्दुल म्हणतो दिखाव दिखाव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. अब्दुल म्हणतो मग वाचून दाखव ना. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूपच आनंद झाला. रघुभैया चिठ्ठी मोठ्याने वाचतो. चिठ्ठीमध्ये जे काही लिहिलेलं आहे ते वाचल्यानंतर अब्दुलला आणि अब्दुलची बायको शन्नू या दोघांना खूप आनंद होतो. तपोवनामध्ये होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजी साहेबांनी त्याला निमंत्रण दिले होते. तपोवनामध्ये एक मोठा कार्यक्रम होणार होता आणि या कार्यक्रमाला खास अब्दुलचा सत्कार होणार होता. त्यासाठी पत्र पाठवले. कोणी पाठवले? दाजी साहेबांनी पाठवले. खुद्द दाजी साहेबांनीच निमंत्रण दिले होते. हे पाहून शन्नूला आणि अब्दुलला खूप आनंद होतो. 2 दिवसांनीच सत्कार समारंभ होता. 2 दिवसांनी लगेच सत्कार करायचा होता. कार्यक्रमामध्ये कधीही लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. अब्दुलचा सत्कार इथून मागे कधीच झाला नव्हता, पहिल्यांदाच होणार होता आणि त्याच्यामुळे तो अतिशय आनंदी होता, खुश होता आणि सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलं होतं. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केले आहे तपोवनासाठी? अब्दुलला कळतच नव्हतं. तो खूप आनंदात होता, पण सत्कार करण्याएवढं मी काय केले तपोवनासाठी, असा तो स्वतःला प्रश्न विचारत होता. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यांवर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुल तपोवनात आलाय आता कार्यक्रमाला. कार्यक्रम सुरू झाला. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या ज्या खुर्च्या होत्या त्या खुर्च्यांवर तुम्हाला माहिती आहे निमंत्रित पाहुणे मंडळी म्हणजे जी मुख्य पाहुणे मंडळी असतात, जे मुख्य पाहुणे कार्यक्रमासाठी बोलवलेले असतात ते बसले होते. अब्दुलला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. अब्दुलला कसं तरीच वाटलं त्यांच्याबरोबर कसं बसायचं, म्हणून त्याला नकोसं वाटलं. तो असाच उभा राहिला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजीसाहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. जे तपोवनात जे मुख्य होते दाजीसाहेब त्यांनी बोलावलं आणि त्यांच्या खुर्चीवर बसायला लावलं. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवाती अध्यक्षांचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली.
आता पहा दाजीसाहेब बोलायला सुरुवात करतात. स्वागत वगैरे सगळं झालेलं आहे. दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली आहे. अब्दुल बघतच राहिला. 84 दाजीसाहेब कसे होते? 84 वर्षांच्या वृद्धाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, म्हणजे ते उंच होते, सडसडीत देहयष्टी होती. तेजपुंज चेहरा, तेजपुंज याचा अर्थ असा आहे तेजस्वी, चमकदार चेहरा. गौरवर्ण, गौरवर्ण म्हणजे गोरा रंग. पांढरे स्वच्छ धोतर, जुन्या काळी जे धोतर घालायचे लोक ते पांढरे स्वच्छ धोतर आणि त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केशरी फेटा, असं त्यांचं सगळं वर्णन दाजी साहेबांचं इथे केलं आहे. या वयातही आवाजातला खणखणीतपणा आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. रामानं सेतुबंधन केलं पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. दाजीसाहेब आता काही उदाहरण देत आहेत. रामानं सेतुबंधन केलं पण अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार पण तिने सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. जशी रामाने सेतुबंधन केलं तेव्हा खारीच्या म्हणजे एखादी खार किती छोटीशी शक्ती असते तिची, आणि तिने सुद्धा काय केलं? मदत केली. आणि तशीच मदत या तपोवनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने लाभल्या आहेत. आम्हाला नशिबाने, आमच्या चांगुलपणाने आम्हाला ह्या सुदैवाने या व्यक्ती आम्हाला लाभल्या आहेत, असे दाजीसाहेब सांगत आहेत, बोलत आहेत ते. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला तेव्हा अनेक बांगड्यावाल्यांनी भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली. पण कुणीही माझ्या विनंतीचा स्वीकार केला नाही. आता पहा, हे सगळे कुष्ठरोगी होते इथे तपोवनामध्ये. कुष्ठरोग्यांना कोणी हात लावत नाही, त्यांच्या संपर्कात येत नाही. त्यामुळे दाजीसाहेब सांगतायत की आम्ही खूप जणांना बांगड्या भरण्याचा प्रस्ताव ठेवला होता. या महिलांना, स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी इथे बोलवलं होतं, पण कुणीही या विनंतीचा स्वीकार केला नाही. कोणीही यायला सगळ्यांनी नकार दिला. पण अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिलं आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियाँ इथं येतात. दाजीसाहेब सगळ्यांना सांगतायत अब्दुल मियांनी मात्र इथं यायचं आश्वासन दिलं, ते येतात. दरवर्षी इथं स्त्रियांना बांगड्या भरायला येतात. येथील भगिनींच्या जीवनात आनंदाचा वर्षाव करतात. भगिनी म्हणजे बहिणी. या बहिणींची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता दरवर्षी येतात. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता, म्हणजे कोणत्याही प्रकारचा एकही रुपया न घेता, पैसे न घेता किंवा कोणत्याही प्रकारची दुसरी मदत न घेता अब्दुल मियाँ न बोलवता या तपोवनामध्ये दरवर्षी महिलांना बांगड्या भरायला जातात. तपोवनातील स्त्रिया मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात. अब्दुल मियांचे हे समाजकार्य, ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे, अनमोल आहे, आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे. तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियांनी इथे येऊन करावा, असं दाजीसाहेब सगळ्यांपुढे भाषण करत आहेत. त्यांच्याविषयी बोलत आहे. अब्दुलविषयी का करत आहे सत्कार? तर एकही रुपयाचं कोणताही मोबदला न घेता अब्दुल मियाँ दरवर्षी जात आहे तपोवनामध्ये. त्याच्यामुळे आज अब्दुलचा इथे सत्कार आहे. अब्दुल स्टेजवर चढला. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्याला दिली. दाजीसाहेबांनी फुलांचा गुच्छ दिला आणि तपोवनातल्या ज्या लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी म्हणजे फ्लॉवर पॉट, त्याला दिला आहे. टाळ्यांचा कडकडाट झाला. टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी. अब्दुल अतिशय भारावून गेला म्हणजे अतिशय आनंदित झाला. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायांना स्पर्श केला. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेली निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. खूप उशीर झाला होता. कार्यक्रम संपला आणि उशीर झाला. अमरावती हे सुद्धा एक गाव आहे पुण्यासारखंच. तिथून एवढी मोठी मंडळी आली होती आणि ती कशातून आली होती? मोटारीतून, म्हणजे 4 व्हीलरमधून ती मंडळी आली होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यात बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शन्नूला आणायला हवे होते. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. अब्दुलला असं वाटतं की आज शन्नूला म्हणजे त्याच्या बायकोला या कार्यक्रमाला आणायला हवं होतं.
तिने हे सगळं पाहिलं असतं तर तिचा राग शांत झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. मेघरहित म्हणजे ढग वगैरे नव्हते आणि अतिशय निळा रंग आकाशामध्ये पसरला होता. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं. वातावरण खूप छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अंबादेवीच्या चौकामध्ये मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुल समोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. अब्दुल घरी येतो. त्या शन्नू उठते आणि त्याला जेवायला वाढते चपाती आणि वांग्याची भाजी. आणि अब्दुल काय करतो, खाली मान घालून जेवायला लागतो. तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को. तो तिला विचारतोय की तुला नाही जेवायचं का? ती म्हणते नाही, आज माझी इच्छाच नाही जेवायची. तो म्हणतो त्याचा मुलगा अनवर जेवला पण खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. तो खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. आता मुलगा जेवलेला नाही, हिला जेवण्याची इच्छा नाही हे पाहून अब्दुलचा हातातला घास हातातच राहतो. त्याला सुद्धा जेवण करावंसं वाटतच नाही. तोंडातच घास फिरू लागतो. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण शन्नूचे पुढचे बोलणे अब्दुलने ऐकलेच नाही. तो चटकन उठला. हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शन्नूचे बोलणे, त्यातला शब्दनशब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलून झाले होते. आता हिने काय बडबड करायला सुरुवात केली आहे की तुम्हाला किती वेळा सांगितलं हा धंदा सोडा, बांगड्याचा धंदा सोडा आणि दुसरा धंदा सुरू करा, पण तुम्ही माझं ऐकतच नाही. अब्दुल पटकन उठतो. जेवणाच्या ताटावरून हात धुतो आणि अनवरच्या म्हणजे त्याच्या मुलाच्या शेजारी येऊन झोपतो. शन्नूचे बोलणं त्याला सगळं पाठ असतं. नेहमी शन्नू एकच शब्द तेच शब्द बोलत असते हे त्याला कळतं. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो तिला म्हणतो नवीन धंदा चालू कर असं तुम्हाला विचारते. मग पैसे नकोत का त्याच्यासाठी? भांडवल म्हणजे पैसे नकोत का? ते कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शन्नूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षाही त्याला अब्बाजांपासून चालत आलेला हा बांगड्यांचा धंदा सोडवत नव्हता. हा बांगड्यांचा धंदा त्याच्या आजोबांपासून वडिलांपासून चालत आलेला होता. त्याच्यामुळे त्याला हा धंदा सोडवत नव्हता. नवरात्र संपले होते. त्यात धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचं नवीन काम सुरू केलं होतं. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसत होता. उदास म्हणजे नाराज दिसत होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नाही खोलता? रघुभैया त्याला विचारतो की आज दुकान नाही उघडणार का? अब्दुल म्हणतो नाही रघुभैया, हे तपोवनच आता दाजीसाहेबांच्या हाती राहिलं नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. तो म्हणतो की तपोवन दाजीसाहेबांच्या हातात आता राहिलं नाही पूर्वीसारखं. हे जेव्हापासून मला कळलंय तेव्हापासून माझं धंद्यामध्ये मन लागत नाहीये. आता तपोवनचं काय होईल रे रघुभैया? केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे? आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेनं दाजीसाहेबांना काय वाटलं असेल? आणि तो खूप हळवा झाला. त्याचा आवाजसुद्धा छोटा झाला. देवळ्यातल्या पहारेकरांनी 2च टोले दिले. शन्नू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्यांच्या पेटीवर ठेवलेल्या पिशवीतील एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नॉयलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोवनात नेणार होता तो. तपोवनात नेणार होता. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबिनी, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नॉयलॉनच्या बांगड्या. आणि तो पिशवीतून एक वस्तू बाहेर काढायला लागला. तिथे चुडीवाला म्हणून स्त्रिया, मुलीबाळी धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्यांचे हसू बघून अब्दुल मनोमन सुखावणार होता. अब्दुलला ते सगळं जेव्हा व्हायचं, त्या मुली धावत यायच्या, स्त्रिया धावत यायच्या, तेव्हा अब्दुलला सुद्धा अतिशय आनंद व्हायचा. आणि त्या काही काळ तरी त्यांचा कुष्ठरोग विसरून, त्यांचा आजार विसरून त्या हसणार होत्या. हे सुद्धा अब्दुलला
माहीत होतं, पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हते. एखाद्या वस्त्राचा एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनिच्छा एकाएकी उडून गेली. आता पहा, एखादं आपण नवीन कापड आणतो किंवा नवीन कपडे आणतो, त्या कपड्याचे रंग हळूहळू धुवून जसे उडून जातात, म्हणजे तसा त्याचा रंग कमी होतो. तसाच आयुष्यामध्ये अब्दुलचा सुद्धा काय व्हायचं की त्याचा सुद्धा आनंद कमी होत जाणार होता. अब्दुलला असं वाटत होतं की आता सगळं काही संपलंय. स्वतःसाठी तर सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्यातला आनंद एक वेगळा असतो. तो सगळा त्या साऱ्या वस्तूंकडे बघता अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. अब्दुलच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यात तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती आणि तपोवनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती, म्हणजे हळूहळू रात्र होत चालली होती. अशा प्रकारे हा लेसन इथेच संपलेला आहे. माझे असे सगळे लेसन्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे अतिशय युजफुल असे व्हिडिओ, त्याचप्रमाणे 9th आणि 10th स्टँडर्डसाठीचे सगळे ऑल एक्झामचे वर्षभराचे सगळे क्वेश्चन पेपर ऑल सब्जेक्टचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.